चेतन. कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? थंडी कशी आहे? जोरदार. आणि मंडळी, एक गुड न्यूज आहे. आपल्या चॅनलचे आज 1500 सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. असा सपोर्ट आणि असा सहकार्य नेहमी असू दे आपल्या चॅनलला. आपल्या चॅनलला असंच वरती पुढे आणायचं आहे. तुमच्या सहकार्याने, तुमच्या सपोर्टने असंच मला फॉलो करत राहा. त्या प्रतिक्रिया असतील तर कमेंटद्वारे कळवत जावा. नवीन नक्कीच व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू. धन्यवाद मंडळी. असाच सपोर्ट असू द्या. आज खूप आनंदाचं वातावरण आहे, कारण वाटलं नव्हतं इथपर्यंत पोचेल. सुरुवात केली तेव्हा असं वाटत होतं, अरे काय होणार, आपले सबस्क्रायबर कसे वाढणार. पण वाढत गेले. तुमच्यासारखे सपोर्टर्स भेटत गेले, ज्यांनी मनापासून मला सपोर्ट केला. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. असंच तुमचं प्रेम असू द्या आपल्या चॅनलवर. धन्यवाद मंडळी. आता जातो आता ऑफिसला. टाईम झाला आहे, आलो आहे लवकर, तर बोललो जरा व्हिडिओ बनवतो. बाय, भेटू मग नंतर. बघा मंडळी काय चालू आहे. चेतनचं आल्यापासून कामच करतोय. किती वेळ झाला मी आवाज देतेय, पण त्याचं लक्षच नाही आहे माझ्या बोलण्याकडे. मी किती वेळ बोलवते चेतनला, चेतन झालं का जेवायला चल, किती वाजले बघ, कारण की मला पण पुढचं आवरायचं आहे. पण हे बघा सगळं घेऊन बसलं आहे बघा. सोसायटीचं वर्क, मेंटेनन्स आणि सगळं फाईल आणि काय काय चालू आहे त्याचं. काय करतोयस नक्की? त्या दिवशी पण केलं ना? हा, आता ही कशी प्रोसेस होत राहते, म्हणजे काय बोलणार, करत राहावं लागतं, अपडेट करावं लागतं. ते तर महिन्यालाच करावंच लागतं. हॅलो, नमस्कार मंडळी, कशा आहेत सगळे? मी तुमचा कोकणी चेतन. आज आपल्या चॅनलला 1500 सबस्क्रायबर पूर्ण झाले. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे हार्दिक आभार. तुमचं असं प्रेम सहकार्य नेहमी असू द्या. आज कामावरून मी आलो आणि हे काम करायला घेतलं आहे. हे पण करणं गरजेचं आहे. आपल्या सोसायटीमध्ये राहतो आपण, त्याच्यामुळे. आणि मी सोसायटीचा खजिनदार आहे, त्याच्यामुळे मला हे सगळं करावं लागतं वर्क. आणि जास्त काय व्हिडिओ बनवता नाही आला तर बोललो वेळात वेळ काढून बनवावा लागतो व्हिडिओ वगैरे सगळं, कारण की चेतनला पण वेळ नाही मिळत. आपलं हे नेहमीच म्हणजे दर महिन्यातलं हे काम चालूच असतं. आता मी खजिनदार आहे बोलल्यावरती सगळा हिशोब असा ठेवायला लागतो मला. सोसायटीचं काम कसं होतं हे सगळं मलाच बघावं लागतं. पूर्ण एक रुपयाचा हिशोब ठेवावा लागतो व्यवस्थित. सगळं बिल आहे, मेंटेनन्स आहे, हे सगळं करावं लागतं. मेंटेनन्स वर घेऊन आले की मी व्यवस्थित ठेवून देते सगळं, कोणाचे पैसे काय, कोणाचं नाव वगैरे सगळं. मदत करते मला. कोण आलं की असं नाही पाठवत की नाही तुम्ही जावं, मला येते आणि लिहून ठेवते कोणी काय दिलंय, काय दिलंय. परत सीए कडे जावं लागतं, मग तो मुलगा पण खूप वेळा येतो. म्हणजे कसं ट्रेजररचा एक रोल आहे ना, तो ॲज म्हणजे जेवढा सीएचा रोल आहे त्याप्रमाणे ट्रेजररचा पण त्याच्या पुढे तरी मोठा रोल आहे ह्याच्यामध्ये. आपण बोलतो की सोसायटीमध्ये काय नाही, काय काम नसतं, त्यांना काय असतं, पण जेव्हा आपण स्वतः करतो काम तेव्हा ते कळतं. आपण एखादी जबाबदारी जेव्हा आपण स्वतः अंगावर घेतो ना, तेव्हा आपल्याला त्याचं महत्त्व कळतं की त्याच्यावरती किती जबाबदारी असते ते. आता असं नेहमी सगळे बोलतात, अरे काय काम असतं तुम्हाला, कसं काय, पण जेव्हा आपण स्वतः करतो तेव्हा कळतं की किती म्हणजे खास कळगे किती आहेत, आणि त्याप्रमाणे त्या खास कळग्यांना आपण म्हणजे निस्तरून पुढे जायचं असते. आणि थोडक्यात मी सांगेन तुम्हाला माझं काम कसं काय असतं ते. पहिली गोष्ट, सोसायटी बोललं तर ही हाऊसिंग सोसायटी आहे. प्रत्येक हाऊसिंग सोसायटीमध्ये राहतात. तेव्हा त्या हाऊसिंग सोसायटी चालवण्यासाठी प्रत्येकाला तर माहितीच असेल, चेअरमन, सेक्रेटरी, ट्रेजरर असतो. त्यांचं आपापले म्हणजे कारभार असतं सांभाळायचा. तर त्याच्यामध्ये ट्रेजररचा जो रोल आहे तो मेन असतो लिखाणाचा. तर ते कसं असतं ते मी थोडक्यात तुम्हाला सांगेन, जे मी करतो ते नेहमीचं काम. बघा मंडळी, हे आहे मेंबर रजिस्टर. ह्याच्यामध्ये प्रत्येक मेंबरची डिटेल असते. आता मला थोडक्यात जर दिसत असेल ह्याच्यामध्ये रूम वाईज ना, प्रत्येक रूम वाईज आहे. प्रत्येक सोसायटी प्रमाणे, फ्लॅट प्रमाणे त्या मेंबरची नावं आणि एक प्रकारे मेंबर नंबर देत असतो. आणि जेव्हा पण महिन्याचं स्टार्ट होते, आता आपलं जे फायनान्शियल इयर आहे ते एप्रिल टू मार्च असते.
त्याप्रमाणे प्रत्येक वर्षाला हे नवीन रजिस्टर बनत असते एप्रिल टू मार्च. आता इथे 1 एप्रिल 2024 पासून सुरुवात झाली आहे बिल बनायला. तर तेव्हा पण जो पण बिल नंबर पडतो तो बघा 1 पडतो आणि त्याचं मेंटेनन्स. हे रेडवाला काय आहे इकडचं? रेडवाला हे CA एंट्री करते. जेव्हा CA कडे हे जातं रजिस्टर दर महिन्याला हे पाठवावं लागते अपडेट करून. तेव्हा ही CA ते एंट्री त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये अपडेट करते. ओके. तर तेव्हा ते रेड मार्क असतं. आता तुम्हाला इथे दिसत असेल या साईडला बघा, या साईडला जी एंट्री आहे 1860 हे बिल अमाऊंट आहे, म्हणजे त्या महिन्याचं मेंटेनन्स आहे त्या मेंबरचं. आणि जेव्हा पण ते पे करतो तो मेंबर ते मेंटेनन्स, तेव्हा त्याची एंट्री बघा या साईडला लिहिली जाते. ओके. म्हणजे ही थोडक्यात एंट्री आहे ती डेबिट एंट्री असते, ती या साईडला लिहितो. आणि ही थोडक्यात क्रेडिट एंट्री असते जी मेंबरकडून आपल्याकडून मेंटेनन्सच्या रूपात आपल्याला मिळतं. तर ही लिहायची अशी पद्धत आहे थोडक्यात. छान लिहिलेस पण चेतन तू सगळं. चेतन खूप मेंटेन म्हणजे खूप सगळं छान करतो. मला हो, खूप बघा, आता आवडतं हे चेतनचं बघा, काम. दर महिना बघा किती अपडेट करायचं असतं. हे पूर्ण असं हे एका मेंबरचं झालं, असे प्रत्येक मेंबरचे असे बघा असं सगळं करावं बघा लागतं. प्रत्येक महिन्याला अशा एंट्री कराव्याच लागतात. हे करतो चेतन. परत अजून बरेच कामं असतात. प्लस ह्याच्या बरोबर हे पण आहे सगळं एवढं सगळं. हे बघा हे असं. अशा प्रमाणे बिल येत राहतं. हे CA आपल्याला बनवून देतं हे बिल. हो. आता याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात, ते तुम्हाला मी कधीतरी एक्सप्लेन करेन पुढे जाऊन. त्याच्यामध्ये रिपेअर फंड, सिंकिंग फंड, मेंटेनन्स चार्जेस, पार्किंग चार्जेस याप्रमाणे त्या मेंटेनन्सची कॅटेगरी असते आणि त्याप्रमाणे मेंटेनन्स ठरवलं जातं. त्याप्रमाणे त्या प्रत्येक सोसायटीमध्ये मेंटेनन्स त्याचं ठरवलं जातं. काही काही सोसायटीमध्ये किती मेंटेनन्स असतात ना? काही काही सोसायटीमध्ये जास्त असतं मेंटेनन्स, असतं. कारण त्यांच्या इथे लिफ्ट असतं, परत वॉचमॅन असतं फुल टाइम. तेच ना. त्याप्रमाणे त्या सोसायटीचा मेंटेनन्स ठरत असतो. ठरवला जातो. तुला काय वाटतं आपल्याकडे जास्त आहे मेंटेनन्स का कमी आहे? आपल्या सोसायटीमध्ये तेवढा नाहीये, कारण ठीक आहे, मला तरी असं वाटतं नॉर्मल आहे. नॉर्मल आहे ना. Yes. म्हणजे कमी पण नाही जास्त पण नाही. जास्त पण नाही, मीडियम आहे. हा, मीडियम मध्ये. तर ह्याचा पण फॉर्म्युला आहे, ते मी तुम्हाला कधीतरी सांगेन की मेंटेनन्स हे कसं कॅल्क्युलेट केलं जातं ते. आणि ही अजून एक फाईल मेंटेन करावी लागते, ही आहे वाउचर फाईल. आता वाउचर फाईल ही असते की जे पण आपल्या सोसायटीचे नेहमीचे खर्च असतात त्याचं प्रत्येक असं एक वाउचर बनतं, पेटी कॅश वाउचर बनतं. हे त्याप्रमाणे बनवावं लागतं. हे बघा, जे पण आपले मंथली पेमेंट होत असतात, मग त्याच्यामध्ये सगळं आलं, म्हणजे आपले वॉचमॅन आला त्याचा पगार आला, झाडूवालीचा पगार आला, हे लाईट बिल आलं, जे आपलं सोसायटीचं जे पण मोटर असेल, विंग असेल, इलेक्ट्रिसिटी बिल ते आलं. आणि जे पण आपण खर्च करत असतो सोसायटीमध्ये, मग ते कुठलाही खर्च छोटे असेल, मोठे जे असतील ते Cleaning प्रत्येकाचं पासून ते- वाउचर बनवावं त्याचं लागतं. असं वाउचर फाईल. आता मला पण थोडंफार कळायला लागलंय. पण दरवेळी अपडेट करावी लागते मंडळी. म्हणजे तुम्ही विचार करा ट्रेझरचा रोल किती आहे. आणि प्रत्येक म्हणजे मेंटेनन्स ते वेगळे असतात, हे जे आपण करतो ते वालं, आणि खर्चाचं वेगळं असतं एक्सपेन्स. आणि प्लस अजून एक रजिस्टर असतं जे मेंटेन करावं लागतं, पण मी ते एकाच रजिस्टर मध्ये केलंय, त्याला कॅश रजिस्टर बोलतात. हे बघा असं कॅश रजिस्टर म्हणजे हे बघा, हे मी इथेच मध्ये पार्टिशन करून केलंय, म्हणजे कसं वेगळं मेंटेन करायला नको, थोडी स्टेशनरी वाचवली आहे मी. हे दर महिन्याचं असं कॅश रजिस्टर अपडेट करावं लागतं. आणि हे सगळं मी लिहिलंय. हे जे तुम्हाला दिसतंय ना, हे ममताने मला लिहून दिलंय. हे जे सगळं केलेलं आहे डेकोरेट सगळं मी, म्हणजे जे काय एवढं पण केलं नाही भारी, थोडं काहीतरी केलंय, म्हणजे कॅश रजिस्टर याच्यासाठी साधं केलंय, पण ते हे सगळं मी लिहून देते चैतन्य. हे बघा, हे सगळं लिहिलंय ना, कॅश बुक आणि बाकीचे सगळे फाईल, आणि त्याच्यावर सगळं हे बघा इकडे पण जे हे पण मीच लिहिलंय. त्यानंतर परत इकडे पण मीच लिहिलंय ना चेतन. हे बघा इकडे, हे बघा इथे पण सगळं मीच लिहिलंय. म्हणजे मी बरीच कामं करते, चेतनला हेल्प पण करते, नाही असं नाहीये. हे असं एवढ्या प्रकारचे रजिस्टर मेंटेन करावं लागतात ट्रेझरला. आणि या व्यतिरिक्तही अजून कामं असतात जे तुम्हाला आता मला सांगता नाही येणार. म्हणजे थोडक्यात शेअर सर्टिफिकेट नावावर करणं, त्याचा पण एंट्री करावी लागते. परत आपण ठेवी ठेवतो त्या FD वगैरे सोसायटीच्या, त्या पण मी इथे मेंटेन केल्यात बघा या फाईल मध्ये. ते पण सगळं वेगळं असतं. म्हणजे हे पण म्हटलं तर खूप कामं असतात आणि नाही म्हटलं तर काहीच नसतं. रिलेटेड सर्व कामं, CA च्या रिलेटेड सर्व कामं.
आणि अशी आता ह्या वर्षी काय आपली पूजा कधी असणार आहे का कसं काय अजून म्हणजे ठरलं आता नाहीये ना आमचं काय? ठरलं ना, आमचं थोडं रिपेअरिंग वर्कचं आहे. हा. तर ते झाल्यानंतर आम्ही करणार आहोत पूजा. हो. आणि हा मेन गोष्ट आहे बघा, हे असं ऑडिट रिपोर्ट बनत असतो हा दरवर्षी ऑडिट रिपोर्ट society चा. मेन. हा हे पण असतं एक. आता हे ऍक्च्युली काम असतं सीएचं. ते सीए आपल्याला बनवून देते, पण आपल्याला पण त्यातलं काहीतरी नॉलेज असणं गरजेचं असते ना. बरोबर. तर सीए मेन पॉईंट टाकत असते, म्हणजे कॅश आपली 5,000च्या खाली असावी नेहमी. कधी जेव्हा आपण इयर एंड करत असतो मार्चमध्ये, तेव्हा आपल्या हातात जी कॅश असते सोसायटीची ती 5,000च्या खाली असावी, 5,000च्या वरती असता कामा नये. असे वेगवेगळे ते पॉईंट देते याच्यामध्ये. ING रजिस्टर तुम्ही मेंटेन करा, शेअर रजिस्टर मेंटेन करा, असं वेगवेगळे त्यांचे पॉईंट असतात. त्याप्रमाणे आपल्याला फॉलो करावे लागतात. आणि मेन हे बघा, काय आहे? हे आहे मेन सोसायटीचा खर्च आणि सोसायटीचा इन्कम. अच्छा. ह्याच्याप्रमाणे आपल्याला अंदाज येतो की सोसायटीमध्ये किती खर्च होतो आणि सोसायटीमध्ये किती मेंटेनन्सच्या थ्रू आपल्याकडे पैसा येत पैसे असतो. जमा होतात. त्याच्यामध्ये आपण एक स्टँडर्ड प्रमाणे काही हेड असतात. उदाहरणार्थ आपण वॉचमॅनला, झाडूवालीला पगार देतोय, तर वेगवेगळ्या नावाने व्हाउचर नाही बनवत. व्हाउचरला एकाच हेड ठेवतो सॅलरी म्हणून, मग त्याच हेडला ते पूर्ण पेमेंट जातं. अशाप्रमाणे अच्छा. वेगवेगळे हेड दिले त्याप्रमाणे आपले खर्च असतात. म्हणजे इलेक्ट्रिसिटी म्हणा, सॅलरी म्हणा आणि इतर काही म्हणा, मीटिंग एक्सपेन्स, प्लंबिंग एक्सपेन्स, याप्रमाणे वेगवेगळे हेड दिले. तर आपण जी व्हाउचर फाईल ही जी बनवतो ना, त्याच्यामध्ये त्याप्रमाणे त्या हेड प्रमाणेच व्हाउचर बनवले बनत असतात. त्याच्यामुळे आपल्याला कसं इझी सोयीस्कर पडतं जातं. की म्हणजे कुठल्या हेडला कुठे खर्च झालाय. आणि उद्या बरोबर. जाऊन म्हणजे मीटिंग वगैरे असते तेव्हा लगेच म्हणजे meeting वगैरे असताना खर्च member मिळतो. लोकं पहिलं तेच हा. विचारतात, एवढा खर्च कसा झाला, कसा झाला, कुठे झाला. कसा झाला हे उत्तर द्यायला त्यावेळेला आपल्याला पण माहिती पाहिजे की कुठे झाला. त्यासाठी हे सगळं मेंटेन असणं मेन गरजेचं असतं. बरोबर. कारण तर, जेव्हा मीटिंग असते तेव्हा तेच असतं ना सगळं, main म्हणजे प्रश्न तोच असतो खर्च कुठे की किती एवढा झाला, खर्च काय झाला, झाला. एवढा बरोबर. खर्च झाला. तर कसं मग चैतन्यला पण बरं पडतं लगेच, म्हणजे सांगायला किंवा दाखवायला इथे इथे एवढा झाला वगैरे असं. हो ना. येस. आणि सगळ्यात मोठी गोष्ट मंडळी, आपण जे हे काम करतोय ते नॉन प्रॉफिट वरती असतं. हा. म्हणजे याचं काहीच पे आपल्याला भेटत नसतं. हो. ते आपण सोसायटीमध्ये राहतो, आपली एक जबाबदारी म्हणून आपण हे करत असतो. तेच ना. बस. तर आणि चेतन आज किती वर्षापासून करतोयस तू हे काम? मी तरी मागील 7-8 वर्षापासून करतोय हे काम. बघा, एवढे वर्ष चेतन झाली या करतोय. सोसायटीमध्ये राहायला आलाय तेव्हापासून हे तो काम करतोय बघा. करतोय मी. आणि किती असं किती वर्ष करायचं असतं, म्हणजे 3 वर्ष किंवा असंच असतं ना? 5 वर्ष असतं. 3 किंवा Actual 5 कंपल्सरी 5 जास्तीत वर्ष, जास्त. म्हणजे ठीक आहे 5 वर्षापर्यंत मॅक्झिमम असतं. हो. आणि आता हे चेतनकडे दिल्यानंतर ते माझ्याकडेच आहे सध्या तरी. सध्या तरी चेतनकडेच आहे. पण यातून शिकायला पण मिळतं की कशी सोसायटी चालते, काय हा. होतं. तेच ना. बस माझं एकच म्हणणं आहे की प्रत्येकाने जबाबदारी घ्यावी. म्हणजे कसं कळतं प्रत्येकाला आपल्याला. कळतं की काय कुठे हो. काय होतं ते. पण एक महत्वाचं आहे की मी सांगेन की वेळ खूप द्यावा लागतो याच्यासाठी. हो, वेळ तर द्यावा लागतो. पण आणि- हे दर महिन्यात हे रिपीटेड करायचं आहे. आणि पूर्ण एक एक म्हणजे म्हणतात ना रुपयाचा आपल्याला हिशोब ठेवावा लागतो ठेवावं लागतं. ह्याच्यामध्ये. कारण मेन प्रश्न आपल्यालाच विचारला जातं की हो. कुठे झाला खर्च, काय झाला, कसा झाला. हो तेच ना. तर माझं म्हणणं एवढंच आहे की प्रत्येकाने जबाबदारी घ्या, म्हणजे तुम्हाला पण कळेल कसं काय असतं ते. बरोबर. आणि ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा चेतन अजून 1-2 खूप काही कामं करतो, पण आम्ही तुम्हाला ते नंतर सांगू. आणि हो. एवढं सगळं करून मग परत ते जॉबला जायचं, परत घरचं सगळं करायचं, आणि प्लस त्याच्यातून आम्ही यूट्यूब, मग आम्हाला वेळ खूप कमी मिळतो यूट्यूबसाठी हो. द्यायला. हो ना. Yes. त्याच्यामुळे ह्याच्या आमचे व्यतिरिक्त पण मीटिंग असतात सोसायटीच्या, त्याला पण जावं लागतं. कारण हो. आपण ट्रेझरर बोलल्यावर आपण तिथे हजर असणं गरजेचं असतं. गरजेचं असतं. माझ्या प्रत्येक ना. मीटिंगला, कमिटी मीटिंगला म्हणा, एजीएम मीटिंगला म्हणा, आपल्याला त्याची तयारी करण्यापासून ती अटेंड करण्यापर्यंत या सगळ्या जबाबदाऱ्या पार कराव्याच लागतात. त्यामुळे मंडळी हे बघा, मी अजून एक थोडासा शॉर्टकट मारलाय. हे असे स्टॅम्प बनवून घेतलेत मी, जे म्हणजे व्हाउचर फाईलला मारायला होतात. उदाहरणार्थ आपला दर महिन्यात काय काय पेमेंट असतात ते रेग्युलरली असतात. म्हणजे वॉचमॅनची सॅलरी म्हणा किंवा स्वीपरची सॅलरी म्हणा आणि इलेक्ट्रिसिटी पेमेंट. तर त्याचे मी स्टॅम्पच बनवून घेतले की असं की वॉचमॅन सॅलरी ऑफ द मंथ ऑफ, आणि तो स्टॅम्पच मारतो डायरेक्ट, जेणेकरून आपला वेळ वाचेल
तुम्ही पण हे शॉर्टकट लिहत बसायला नको हा लिहत बसायला नको, शॉर्टकट यूज करू शकता असा तुमच्या माइंडमध्ये अजून काय असेल तर. आणि अजून पण व्यतिरिक्त कामं असतात भरपूर, म्हणजे आपला जे मेंटेनन्स रिसीट येतं CA कडून बनून ते सगळं स्टॅम्प करा आणि साईन करून द्या, सगळ्यांना वाटप करा, अशी भरपूर कामं असतात. आणि आपण एक जो ट्रेजरर असतो तो सोसायटी आणि CA ह्याच्यामधला एक दुवा असतो, त्याने सगळं सांभाळायचं असतं. कारण जो पण हिशोब वगैरे आहे तो त्यालाच माहिती असतं, खास काळजी त्यालाच माहिती असतात आणि त्याला सगळी इन्फॉर्मेशन ती CA ला द्यावीच लागते. त्याप्रमाणे कुठे खर्च झाला, काय झालं, कुठे एवढे झालं, पैसे कुठे गेले. कारण आणि की सगळा हिशोब जास्त जरी कॅश एकूण एक काढलेली असेल रुपयाचा, अकाउंट मधून तरी पण लगेच विचारतात ना की म्हणजे एवढे पैसे कशासाठी कुठे काढले किंवा काय काढले, झालं, ते सगळा हिशोब आपल्याला ठेवावा लागतो. असं सगळं असतं. त्याच्यामुळे ट्रेझररचा रोल हा खूप महत्वाचा आहे, तो या सगळ्यांमधला एक दुवा असतो. सेक्रेटरीचा रोलही महत्वाचा आहे आणि चेअरमनचा पण कधी कधी आहे. कॅश काढून पण ठेवावी लागते, कारण खूप मोठे खर्च येतात Yes, मध्ये मध्ये, ठेवावी त्यावेळेला लागते. ठेवावी लागते. ठेवावी लागते. पण ते कसं त्यांना माहित नसते ना ती गोष्ट लगेच, हो. असं होऊन जातं ना. आणि कसं आपल्याकडे पण जास्त कॅश ठेवायची नसते काढून, आणि जरी राहिली तरी पण चेतन मग लगेच भरतो भरून नेऊन टाकतो, yes. बँकेत, असं करतो. खूप काही गोष्टी असतात छोट्या अशा मोठ्या. भरपूर गोष्टी आहेत जे हो. ट्रेझरर करत असतो. आता मला जेवढे आठवतात त्याप्रमाणे मी बोललो या व्हिडिओमध्ये, पण अजून काय असेल तर नेक्स्ट तुम्हाला नक्की सांगेन. आणि तुम्ही पण सांगा जर कोणाला माहिती असेल, माहिती कोण असेल जर तर, हा, तर माझ्या पण नॉलेजमध्ये भर पडेल. हो तेच ना, म्हणजे जो तुझा रोल आहे ते अजून कोण जर करत असेल तर. Yes, yes, नक्की. वेळ पण कुठेच मिळत नाही, कधी खूप नाही कमी मिळत. मिळतो वेळ Yes. या सगळ्यासाठी सुद्धा. आणि आम्हाला पण वेळ कमी मिळतो हो ना Yes. एकमेकांना देण्यासाठी. म्हणजे म्हणतात ना की कामच एवढी असतात की वेळच पुरत नाही, असं आणि झालंय आज हा सगळं. जो व्हिडिओ बनला तो एक म्हणजे असा बनून गेला, मी माझी हो, कामं करत तेच होतो ना. आणि तेवढ्यात आणि मी कॅमेरा घेऊन आले. येस. मी तुम्हाला म्हटलं पण की याच्यातून काय नॉलेज पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटद्वारे मला सांगू शकता. नक्कीच, हो ना. तुम्हाला अजून जर ह्या विषयावरती अजून काय व्हिडिओ हवे असतील, म्हणजे काय नॉलेज बद्दल म्हणा, सोसायटी बद्दल काही म्हणा, कारण चेतन खूप ट्रेन झालाय आता या मी सगळ्या treasure गोष्टीमध्ये. च्या तरी ट्रेन झालोय तर ते मी तुम्हाला नक्की इन्फॉर्मेशन देऊ शकतो. हो. कुठे काय अडलं तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगू शकता. आणि अजून काय सोसायटीच्या विषयावर असेल तर मी नवीन व्हिडिओ घेऊन येईल नक्कीच. सोसायटीमध्ये अजून काय चालतं, कशी काय कामं चालतात, बरोबर. जेणेकरून तुम्हाला पण ती मदत होईल. ओके मंडळी, मी माझा व्हिडिओ आता इथे स्टॉप करतो. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि कोण नवीन असेल माझ्या चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करा, कुकुनी.चेतन. बाय, गुड नाईट.